ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. आता यांना काय माफ करायचं, जे जनतेशी बेमानी, जे शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आले त्यांचे बेमानी, उद्धव साहेबांच्या बरोबर नेतृत्व करून आणि मशालवर निवडून आणलं यांना, ते सुद्धा ते त्यांची बदनामी, या सगळ्या गद्दाऱ्या केल्या. गद्दारी योग्य नाही. नाही नाही, संतप्त होतो आम्ही. राग येतो, राग असा राग येतो ना की यांना तुडवलंच पाहिजे. आता तो ओमराजे, त्याला किती उद्धव साहेबांनी किती प्रेम केलं, त्या ओमराजेला किती प्रेम केलं, त्या ओमराजेने सुद्धा त्या ठिकाणी गद्दारी करावी, हे योग्य नाही. ओमराजेच्या अगेन्स्ट मध्ये धाराशिवून माझ्याकडे कार्यकर्ते येतात, सांगतात ओमराजे प्रचार करायला आला नाही, आम्ही निवडून आणतो, त्यांना वेळ पण दिला नाही, अशा सगळ्या गोष्टी केल्या. अहो तुम्ही फक्त ते वडिलाच्या नावावर त्या ठिकाणी तुम्ही भावनिक करून त्या ठिकाणी मतदान मागतात, आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही आता ज्यांच्याकडनं तुम्ही त्यांनी निकाल मागून घेताय, आता त्यांच्याच पक्षातले लोक तुम्हाला निकाल लागू देतील का? हे आहे. म्हणून हे आजकालचे लोक योग्य नाहीये. अशी साथ सोडून जाणं हे ठाकरेंच्या नेत्यांना आवडलेलं नाहीये. आणि दुसरं म्हणजे ते संताप व्यक्त करतात, मला संताप येतोय आणि अशा लोकांना नक्की तुडवलं पाहिजे, ही भावना ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.